संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत। राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तर देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी एक स्विफ्ट कारही होती असा दावा केला आणि या प्रकरणात आता या नव्या स्विफ्ट कारच्या एंट्रीनं आरोपींसह इतरही अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत देशमुखांचं अपहरण झालं ते एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून अशी माहिती होती, मात्र आता या स्कॉर्पिओ बरोबर एक स्विफ्ट कारही होती असा दावा करून खासदार सोनवणे यांनी खळबळ उडवून दिली। किडनॅपिंग करताना ज्या दोन गाड्या होत्या त्याच्यामधली स्विफ्ट गाडी कुणाची होती, कारण आपण स्कॉर्पिओ गाडीवर त्यांनी पोलिसांनी फोकस केला। स्विफ्ट गाडी कुणाची होती, ती कोण मालक आहे, त्याचा ड्रायव्हर कोण आहे, तो कुठं होता, दिल्ली कशी त्याच्यावर चालवाय कोण, त्याच्यात कोण कोण होतं हा एक विषय आहे। त्याच्यानंतर मारताना त्यांनी कुठं मारलं आणि त्याची बॉडी कुठं नेऊन टाकली, ते मारताना आणखी कोण कोण होते, ह्या सर्व गोष्टीचा तपासामध्ये हे सर्व गोष्टी येतील। पुन्हा यांना पळून जायला कुणी कुणी साथ दिली, ते कुठल्या मार्गे गेले, कुठं राहिले, कुठं काय काय केलं, हे खंडणीतले जे आरोपी होते ते पण निघाले। 11 तारखेला गुन्हा झाला तेव्हापासून 31 तारखेपर्यंत कुठं कुठं होते, कुणाच्या घरी थांबले, कुठल्या दवाखान्यात थांबले, त्यांना कुणी मदत केली, त्यांना कुणी गाड्या पुरवल्या, त्यांना काय केलं, हे सर्व सुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत, ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे। आणि या सगळ्या घटनेबद्दल आतापर्यंतचा जो तपास आलेला यावरनं न्यूज 18 लोकमतचे काही सवाल आहेत, काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण जाणून घेऊयात। ते प्रश्न काय बघा, यामध्ये जर आपण पाहिलं, आमचा पहिला प्रश्न असा आहे, पहिला सवाल आहे की ती स्विफ्ट कार कुणाची होती, ती स्विफ्ट कार जी त्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे होती। त्याचबरोबर आमचा पुढला प्रश्न जो आहे तोही आम्ही या ठिकाणी उपस्थित करतोय, कार मधले जी लोक होती, या सर्व म्हणजे जी लोक होती ती लोक आता कुठे आहेत, कोण होती ती लोक, असा देखील एक प्रश्न आम्ही उपस्थित करतोय। पोलिसांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला का, हा देखील आमचा एक प्रश्न आहे। पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करतोय, ती स्विफ्ट कार कुणाची, त्या स्विफ्ट कारमध्ये कोण लोक होती, कारमध्ये असलेल्यांचा या सर्व प्रकरणाशी संबंध आहे का, शिवाय स्विफ्ट कारमधील लोक आता कुठे आहेत, पोलिसांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला का। तर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर घणाघाती निशाणा साधला। धनंजय मुंडेंनी त्यांच्या लोकांना आंदोलन करायला सांगितल्याचा आरोप त्यांनी केला। धनंजय मुंडेंचे लोक खून करत असून खंडणी मागत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे हे जातीचं पांघरून घेऊन पाप करतायत। धनंजय मुंडेच सर्व टोळ्या चालवत असून त्यांना जातीय दंगली घडवायच्या आहेत असा मोठा आरोप जरांगे पाटलांनी केला। येऊन बहुतेक त्याच्या लोकांना सांगितलं आंदोलन करा, त्याचे लोक म्हणजे टोळी, त्याची जात नाही, त्याची जात ह्या पापात उतरतच नाही। पाप तू करणार फेडायला त्यांना लावतो का, तूच फेड, याला सुट्टी नाही, यांना थांबवा। माझ्या गोरगरीबाला त्रास नाही झाला पाहिजे, आमचं लेकरू गेलंय, आमचा आनंद हिरावून घेतलाय, संतोष भाईचा कुटुंब उद्ध्वस्त केलं, सुखी जीवनाचं वाटोळ करून टाकलाय धनंजय मुंडेंनी त्याच्या टोळीनं। खून करताय, खंडने मागताय, सोडू नका याला, एकाला सुद्धा सोडायचं नाही म्हणजे नाही। यांना सगळ्यांना मोका लावून 302 लावून यांची अंडर ट्रायल चालवा, यातला एक बी सुटला नाही पाहिजे। याच्यापेक्षा 10 पट आंदोलन आम्ही सुद्धा करणार आहेत। कट रचलाय संतोष भाईचा खून करण्याचा, कट रचणारा खून करणाऱ्यांपेक्षा मोठा आहे, मुख्य खरा गुन्हेगार तोय। आणि खून झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन केले, खून करणाराने, खंडणीतल्या आरोपींनी कोणाला फोन केले, सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला केले, यांना सुद्धा शोधा, यांना सगळ्यांना जेलमध्ये टाका। पुन्हा एकदा सांगतो, खंडणीतले आणि खुनातले एकच आरोपी आहेत, त्यांना 302 आणि मोका लावून यांची अंडर ट्रायल चालवा। मी अजितदादांचं पहिल्यांदा नाव घेतोय, ह्यो ज्या अर्थी पाठ इकडे आलाय, ह्यो धनंजय मुंडे, त्याचा अर्थ यांनी त्याची गुंडाची टोळी उठवली। त्याची जात याच्यात ओढायची गरज नाही, ओबीसी याच्यात ओढायची गरज नाही, याची एक टोळी क्रूर काम करणारी काम, ही याची टोळी संपली पाहिजे। पदाच्या ओबीसीचा पांघरून घेतो, जातीचा पांघरून घेतो आणि पाप करतो, पैसा कमवतो, खून करतो, दरोडे टाकतो आणि ह्या टोळ्या चालवतोय, सगळ्या धनंजय मुंडेच चालवतोय। त्याच्यामुळे ह्यो आता जातीय दंगली घडवणार, याला रोका, पाठ येऊन परळीत बहुतेक हेच सांगितलंय, त्यामुळे हे लोक आंदोलन करायला लागलेत। याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायचा आहे। मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटे वाल्मिक कराडच्या कुटुंबियांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुंबईत भेट घेतल्यानंतर
धनंजय मुंडे बीडला परतल्यानंतर मुंडेंनी कराड यांच्या घरी जाऊन कराड कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी वाल्मिक कराडची आई आणि पत्नी मंजिरी कराड यांची विचारपूस केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी कराडच्या कोठडी आणि मकोकावरून परळीमधील वातावरण तापलं होतं आणि यावेळी कराडच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडला होता. या पार्श्वभूमीवर मुंडे आणि कराड कुटुंबाची भेट झाल्याचं बोललं जात आहे. धनंजय मुंडेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली नाही, पण कराड कुटुंबाची भेट घेतल्याच्या चर्चेवरून विरोधकांकडून मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला जातोय. शॉकिंग, याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. मकोका मधल्या आर यू शुअर अशी माहिती आली आहे. ती कन्फर्म करा बाबा त्याच्या, कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऍक्ट. जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स. पण हे खरं असलं पाहिजे. खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिॲक्शन देईन. खूप मोठी टोळी आंदोलन करते, ती पण आरोपीच्या बाजूने. म्हणजे आज बघा, एका मंत्र्याला त्या आरोपीच्या साठी आंदोलन करतात लोक, एक मंत्री त्या आरोपीच्या कुटुंबाला जाऊन भेटतो. पण किती नीचपणाचा कळस असावा की संतोष भाईच्या कुटुंबाकडे यांना डोंकून सुद्धा बघता आलं नाही. म्हणजे हे किती आनंद घेत होते संतोष भाईच्या क्रूर हत्येचा, यावरून सिद्ध होते. असा संशय येतोय आता की याच्यात धनंजय मुंडेचा तर हात नाहीये ना, कारण या खुनात त्याचा पण हात असायलाच पाहिजे, अशी शंका आणि शक्यता असायला पाहिजे. वाल्मिक कराडची पिंपरी चिंचवडमधील कोट्यवधींची प्रॉपर्टी समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅट नंतर नवा खुलासा झालाय. इतकंच नव्हे तर वाल्मिक कराडची विदेशातही संपत्ती असल्याचा युक्तिवाद कोर्टात करण्यात आलाय. पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील आयव्हरी इमारतीच्या 6व्या मजल्यावरचा हा 601 नंबरचा वाल्मिक कराडचा 4 BHK फ्लॅट. या फ्लॅटच्या दरवाजावर नोटीस लावण्यात आली. 4 वर्षांपूर्वी वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी मंजिरीच्या नावे फ्लॅटची नोंदणी झाली. मात्र तेव्हापासून 1.5 लाखांचा कर थकवल्याप्रकरणी पालिकेनं ही नोटीस बजावली. कर भरला नाही तर हा फ्लॅट सील करण्यात येणार आहे. वाल्मिक बाबूराव कराड व मंजली वाल्मिकराव कराड यांच्या नावाने सदरची मिळकत आहे. सदरची मिळकत ही पार्क स्ट्रीट पार्क आयव्हरी फेज 2 या ठिकाणी औंध रोड वाकड या ठिकाणी असल्याचे दिसून येते. महानगरपालिकेच्या दप्तरी 16 जून 2021 रोजी सदर मालमत्तेची नोंद झाल्याचे दिसून येते आणि त्यानंतर 16 जून 2021 नंतर सदर मिळकतीचा मालमत्ताचा कर संबंधित मालमत्ताधारकाकडे भरल्या केलेला नाही. वाल्मिक कराडचा पिंपरीतील मिकासा बेलामध्ये दुसरा फ्लॅट असून तो मंजिरीच्या नावे असल्याचं उघड झालंय. पिंपरी चिंचवडच नव्हे तर पुण्यातील